नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना केंद्र शासनाकडून एक गॅस कनेक्शन फ्री मध्ये मिळणार आहे। या फ्री गॅस कनेक्शनचा बऱ्याचशा महिलांनी लाभ देखील घेतलेला आहे। तुम्हाला अजून या फ्री गॅस कनेक्शन योजनेचा लाभ जर मिळाला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। फ्री गॅस कनेक्शनचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, तुम्हाला पात्रता काय असणार आहे, कागदपत्र काय काय लागणार आहेत आणि तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला देखील फॉलो करून घ्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बहिणींनो, जर तुम्हाला मोफत गॅस कनेक्शनचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला गुगलवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता pmuy.gov.in ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। हा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोणत्या कोणत्या कनेक्शनचे फ्री गॅस कनेक्शन हे मिळणार आहे या ठिकाणी दाखवण्यात येईल। तर बघा, या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पहिला आहे इंडियन गॅस, त्यानंतर भारत गॅस आणि HP गॅस, या 3 गॅस कनेक्शनचे मोफत कनेक्शन तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी त्यासमोरच बटन देण्यात आलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा, या ठिकाणी बटन देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही अर्ज करण्यासाठी क्लिक करून तुमचा अर्ज या ठिकाणी भरू शकता। परंतु तत्पूर्वी आपण या ठिकाणी पात्रतेच्या अटी, निकष, कागदपत्रे वगैरे काय काय लागणार आहेत ते आपण सुरुवातीला या ठिकाणी बघून घेऊया। तर सुरुवातीला बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण व्ह्यू करून तुम्हाला दाखवतो PMUY योजनेची सामान्य माहिती। आता या ठिकाणी तुम्हाला पात्रतेचे निकष काय आहेत ते देखील दाखवण्यात आलेलं आहे। आवश्यक दस्तऐवज, ग्राहकांना मिळणारे लाभ आणि फॉर्म। तर सुरुवातीला आपण पात्रतेचे निकष या ठिकाणी पाहूया। पात्रतेचे निकष काय आहेत या ठिकाणी बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो। या ठिकाणी पहिली जी अट आहे ती आहे अनुसूचित जातीतील कुटुंब। यासाठी पात्रता असणार आहे अनुसूचित जातीतील कुटुंब पाहिजे, कोणत्याही श्रेणीतील प्रौढ महिला या ठिकाणी चालणार आहे। त्यानंतर अनुसूचित जनजातीतील कुटुंब, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील कुटुंब, सर्वाधिक मागासवर्गीय, अंत्योदय अन्न योजना, चहा आणि माजी चहा मळा जमाती, वनवासी, त्यानंतर बेटांवरील आणि नदी बेटांवरील रहिवासी, HECC कुटुंबे देखील या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर 14 कलमी घोषणेनुसार गरीब कुटुंब जे आहे ते देखील या योजनेला पात्र असणार आहे। त्यानंतर नंबर 2 आहे अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्षे असले पाहिजे। अर्जदाराचं कमीत कमी वय हे 18 वर्ष असलं पाहिजे। एकाच घरात इतर कोणतेही LPG कनेक्शन असू नये। एकाच घरामध्ये इतर कोणतेही LPG कनेक्शन नसलं पाहिजे। तुमच्या घरात एकही गॅस नसेल तर तुम्ही या योजनेसाठी, या गॅस कनेक्शनसाठी पात्र असणार आहात। तर अशा प्रकारची ही पात्रतेचे निकष होते। त्यानंतर आवश्यक दस्तऐवज म्हणजेच तुम्हाला प्रमाणपत्र काय लागणार आहेत ते बघा। तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहेत या योजनेसाठी ते या ठिकाणी सांगितलेलं आहे। पहिला आहे अपने ग्राहक को जानिए, म्हणजेच तुम्हाला KYC करायची आहे, KYC असली पाहिजे तुमची। त्यानंतर ज्या राज्यातून अर्ज करण्यात येत आहे त्या राज्याचे जारी केलेले रेशन कार्ड, राज्य सरकारने जारी केलेले कौटुंबिक रचना प्रमाणित करणारे इतर दस्तऐवज, परिशिष्ट 1 नुसार स्वयं घोषणापत्र स्थलांतरित अर्जदारांसाठी या ठिकाणी लागणार आहे। परिशिष्ट 1 नुसार स्वयं घोषणापत्र जे अर्जदार स्थलांतरित आहेत त्यांच्यासाठी लागणार आहे। त्यानंतर नंबर 3 आहे दस्तऐवजातील क्रमांक 2 मध्ये नमूद केलेल्या लाभार्थी आणि प्रौढ कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर 4 नंबर पत्त्याचा पुरावा, समान पत्त्यावर कनेक्शन हवे असल्यास, म्हणजेच पत्त्याचा पुरावा तुम्हाला काय द्यायचा आहे, समान पत्त्यावर जर कनेक्शन हवे असल्यास आधार ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार स्वीकारण्यात येईल। म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याच ठिकाणी जर कनेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आधार कार्ड तुमचं त्या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहे। अशा प्रकरणांमध्ये फक्त आधार कार्ड पुरेसे असणार आहे। असं जर प्रकरण असेल, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय आणि त्याच ठिकाणी तुम्हाला कनेक्शन पाहिजे तर अशा ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड दिलं तरी फक्त चालणार आहे। त्यानंतर 5वा क्रमांक महत्त्वाचा आहे,
बँक खाते क्रमांक आणि IFSC क्रमांक. तुमचं बँकेचं खातं असलं पाहिजे, त्याला आधार लिंक असलं पाहिजे आणि IFSC कोड त्या बँकेला असलं पाहिजे. असं खातं तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तर हे होते कागदपत्र काय काय लागणार आहेत या योजनेसाठी तुम्हाला. त्यानंतर आता ग्राहकांना मिळणारे लाभ बघूया. यामध्ये लाभ काय काय मिळणार आहे ग्राहकांना ते बघा. PMUY कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते. बघा, भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते. 14.2 किलो सिलेंडरसाठी तुम्हाला 2,200 रुपये आणि 5 किलो सिलेंडरसाठी 1,300 रुपये. यात खालील बाबींचा समावेश आहे. बघा, 14.2 किलोचं जर सिलेंडर असेल तर तुम्हाला 2,200 रुपये रोख मदत केली जाते आणि 5 किलोचं जर सिलेंडर असेल तर 1,300 रुपये रोख मदत केली जाते. यामध्ये या खालच्या दिलेल्या बाबी ज्या आहेत ते समाविष्ट असणार आहेत. सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव 14.2 किलो सिलेंडरसाठी 1,850 रुपये सुरक्षा ठेव असेल. त्यानंतर 5 किलोच्या सिलेंडरसाठी 950 रुपये असेल. प्रेशर रेग्युलेटर म्हणजेच रेग्युलेटरसाठी 150 रुपये. LPG नळीसाठी 100 रुपये. घरगुती गॅस ग्राहक कार्डसाठी 25 रुपये आणि त्यानंतर तपासणी, मांडणी, प्रात्यक्षिक शुल्क 75 रुपये असेल. तर अशा प्रकारे त्या सर्व बाबींची या ठिकाणी विभागणी केलेली आहे. या व्यतिरिक्त सर्व PMUY लाभार्थ्यांना त्यांच्या ठेवीमुक्त कनेक्शनबरोबर तेल विपणन कंपन्या म्हणजेच OMC तर्फे पहिले LPG रिफिल आणि स्टोव दोन्ही विनामूल्य प्रदान केले जातील. बघा, PMUY लाभार्थ्यांना ज्यांच्या ठेवीमुक्त कनेक्शनबरोबर तेल विपणन कंपन्यातर्फे तेल विपणन कंपन्यांकडून त्यांना LPG रिफिल आणि स्टोव विनामूल्य प्रदान केलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे योजनेचे फायदे हे ग्राहकांना असणार आहेत. त्यानंतर आता फॉर्म कसा भरायचा, तर यामध्ये फॉर्म या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. बघा, KYC फॉर्म इंग्रजीमध्ये आहे, त्यानंतर KYC फॉर्म हिंदीमध्ये आहे आणि पूरक KYC दस्तऐवज आणि अभिवचन यामध्ये हमीपत्र वगैरे. स्थलांतरितांसाठी स्वयं घोषणापत्र देखील आहे परिशिष्ट 1 नुसार आणि संच मांडणी पूर्व तपासणी परिशिष्ट 2 मध्ये देण्यात आलेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी KYC फॉर्म बघायचा आहे. आपण इंग्रजीऐवजी हिंदीमध्ये बघूया. काही व्ह्यूवर्सना इंग्रजीमध्ये कळणार नाही, त्यामुळे आपण हिंदीमध्ये हा फॉर्म डाउनलोड करून घेऊया आणि सविस्तर माहिती पाहूया तुम्हाला फॉर्ममध्ये काय काय भरायचं आहे. तर आपण या ठिकाणी हा फॉर्म डाउनलोड केलेला आहे. आता ओपन करूया. ओपन झाल्याच्या नंतर त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला काय काय भरायची आहे ते देखील आपण पाहूया. आता ही जी पद्धत आहे ही ऑफलाईन पद्धत आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म तुमच्या जी एजन्सी आहे, गॅस एजन्सी आहे, त्या गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला फॉर्म नेऊन भरून द्यायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. त्यासाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलच्या कनेक्शनमध्ये राहा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन भेटून जाईल. तर यामध्ये बघा, अशा प्रकारचा हा फॉर्म आहे. 2 पानांचा हा फॉर्म आहे. यामध्ये सुरुवातीला बघूया काय देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बघा, उज्ज्वला KYC आवेदन. KYCसाठी तुम्हाला हे आवेदन म्हणजेच अर्ज आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी. त्यानंतर इथं उपभोक्ता विवरण देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आवेदक का नाम सुश्री जे असेल ते आधार केनुसार म्हणजे तुमच्या आधारनुसार तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डनुसार तुमचं नाव टाकायचं आहे. प्रथम नाव टाकायचं आहे, त्यानंतर मध्य नाव, अंतिम नाव म्हणजे फर्स्ट नेम तुमचं नाव, त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव. त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल नंबर, जाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगैरे जे काही असेल ते. त्यानंतर LPG कनेक्शन के लिए पत्ता, तुमचा पत्ता, तुम्हाला LPG कनेक्शन कुठे घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पत्ता तुमचा पूर्ण द्यायचा आहे. पत्ते का प्रमाण म्हणजेच श्रेणी कोड टाकायचा आहे. कमान, फ्लॅट का नाम म्हणजे फ्लॅटचं नाव वगैरे. आवास, परिसर, भवन, गली, सडक का नाम, शहर, कसबा, गाव, पंचायत, ब्लॉक, उपजिल्हा, जिल्हा आणि राज्य अशा प्रकारची तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती द्यायची आहे. त्यानंतर मेरे बँक खाते का विवरण, ही माहिती अचूक भरायची आहे कारण ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला जे लाभार्थ्यांचे जे थेट मदत येणार आहे, रोख मदत जी येणार आहे ती या बँक खात्याच्या अकाउंटलाच येणार आहे. त्यामुळे ही माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे. या ठिकाणी बँक खाते नाव आहे, त्यानंतर बँकेचं नाव आहे, त्यानंतर शाखेचं नाव, शाखा का नाम, त्यानंतर बँक खाता संख्या म्हणजे बँक अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्ही भरून घ्यायची आहे आणि तुमच्या जवळील जी एजन्सी आहे, गॅस एजन्सी, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गॅसचं कनेक्शन घ्यायचं आहे, मग ते इंडियन गॅस असेल किंवा
भारत गॅस असेल किंवा HP गॅस असेल, ज्या गॅस एजन्सीचं तुम्हाला कनेक्शन घ्यायचं आहे त्या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला नेऊन भरून द्यायचा आहे। यावरती एक फोटो देखील या ठिकाणी लावायचा आहे। या ठिकाणी अपनी तस्वीर यहाँ चिपकाए अशा प्रकारचे देण्यात आलेले आहे। जन्मतारीख वगैरे तुमची सर्व माहिती या ठिकाणी बघून घ्या आणि व्यवस्थित अचूकपणे ही माहिती तुम्हाला भरायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म तुमच्या गॅस एजन्सीमध्ये सबमिट करायचा आहे। ऑफलाईन पद्धतीने आहे। ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळी फॉर्म सुरू होतील त्यावेळी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहोत। त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या, कारण नोटिफिकेशन बेल ऑन जर केली नाही तर आपल्या चॅनलवर येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येणार नाही, तुम्ही त्यापासून वंचित राहाल। त्यामुळे नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑन करायचं आहे आणि ज्यावेळी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होतील त्यावेळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे। मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत नमस्कार।